नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं श्रीराम ॲडव्हर्टायझिंग हे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण थोडं वेगळं बनवणार आहोत. आज आपण राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीची सोशल मीडिया डिझाईन बनवणार आहोत. तर ती कशी बनवणार आहोत ते तुम्हाला पुढील प्रमाणे दिसेलच. तर अशा प्रकारे हा आपण बॅकग्राऊंड घेतलेला आहे. ब्लर बॅकग्राऊंड आहे मित्रांनो हा. त्यानंतर ते हे करून टाकूयात. मटेरियल हे झाल्यानंतर बरोबर तिथून काढून टाकायचं, म्हणजे हँग मारत नाही. प्रॉब्लेम येतो कधी कधी. हे पण आपण ब्रश घेऊन मारून ठेवलेला होता अगोदर. ऑलरेडी बनवून ठेवलेली डिझाईन आहे, फक्त हे फास्ट मोडमध्ये तुम्हाला बनवून दाखवतो आहे. याला मल्टिपल करायचं, लेअर मोड चेंज करायचा म्हणजे काहीतरी वेगळं दिसतं, कलर डार्क दिसतो, काहीही ॲट्रॅक्टिव्हपणा दिसतो डिझाईनमध्ये लेअर मोडशी खेळत बसल्यानंतर. तर खेळत बसणं काय करणं म्हणजे त्यात क्रिया करणं वेगवेगळ्या प्रकारे. थोडा कलर बॅलेन्स बघा. तर बघा मित्रांनो, हे आपलं फायनल नाही, पण तरी पण बघत चला कशा प्रकारे कलर बॅलेन्स केल्यानंतर ते बॅकग्राऊंड दिसतं, काय लुक येतो. प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. जी मी काय करतो ती प्रत्येक गोष्ट तुम्ही बघणं गरजेचं आहे, कारण तुम्ही जितकं संपूर्ण व्हिडिओ पाहाचाल तितकंच तुमच्या फायद्याचं आहे, तुम्हाला शिकायला भेटू शकतं. हे आपण बॅकग्राऊंडला टाकणार आहोत. हे इंदोरमधलं ते मंदिर आहे. हे रिलेट करतं म्हणूनच यूज करत आहोत. माळवा या प्रांताचे ते मेन होते. अतिशय उत्कृष्ट अशा शासनकर्त्या होत्या, महिला असून देखील, अहिल्यादेवी होळकर. त्या काळात स्त्रियांना तितक्या अडचणी असताना देखील त्यांनी एकदम उत्कृष्ट प्रकारे शासन केलं. सतीच्या प्रथाही त्यांनी बंद केलेल्या. भरपूर चांगली काम होती ती त्यांच्या काळात केली. त्यांना आपल्यातर्फे मानाचा मुजरा आहेच सेपरेट. तर बघत आहात मित्रांनो कशा प्रकारे आपलं दिसत आहे आतापर्यंत. व्हिडिओ मित्रांनो खूप मोठा नाही आहे, कारण मला माहिती बघत नाहीत, पण मी अगोदरच सगळी प्रोसेस करून ठेवलेली आहे. नॉर्मल मी PNG काढून ठेवले होते, कारण व्हिडिओ जायला 16, 17, 15 मिनटाचा आणि ते बघितला जात नाही आहे पूर्णपणे. त्यामुळे व्हिडिओची साईज इथून थोडं बघू. ऑडियन्स रिटेन्शन चांगलं आलं तर तुम्हाला शिकवण्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन पूर्ण व्हिडिओ टाकायचे. पण इथं काय होईल, परिणाम होत आहे, त्यामुळे म्हणजे डिमोटिवेट होत आहे मी. ते व्हिडिओ मोठा टाकायचा, तो बघतोच व्हिडिओ 1 मिनिटाचा पाहतला जातो, म्हणजे नुकसान होईल ना, माझ्या पण वेळ तिथं जायला, आणि तुम्ही तर त्या वेळेचा उपयोग पण करू देत नाहीत मला. साधा व्हिडिओ पूर्ण पाहत नाहीत, मग काय अर्थ आहे याला. म्हणून आता व्हिडिओ थोडे शॉर्टच असतील, 11-12 मिनटाचे. त्यामध्ये तुम्हाला पासवर्ड हे मिळून जाईल पूर्ण व्हिडिओ पाहिला तर, कारण कुठेही पासवर्ड ठेवलेला असतो. तुम्हाला एवढं ओरिजिनल मटेरियल देतो म्हणल्यानंतर तुमच्याकडून आशा काय असणार की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहावा, चॅनलला सबस्क्राईब करावं, प्रत्येक व्हिडिओला लाईक करावं. पण तेच होत नाही म्हणल्यावर मग आम्ही पण थोडं म्हणजे पासवर्डला हे करणारच ना. शॉर्ट टर्ममध्ये दिसतो पासवर्ड, त्यामुळे खूप जणांच्या कमेंट अशा येत आहेत की पासवर्ड नाही, एकच पासवर्ड आहे. तर मित्रांनो, तुमच्यात पेशन्स नाहीत. तुम्ही व्हिडिओ पाहिला 12 मिनटं दिल्यानंतर तुम्हाला चांगलं मटेरियल भेटणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर काहीच हरकत नाही ना. त्यामुळे व्हिडिओ पाहत चला पूर्ण. हे सर्व मटेरियल तुम्हाला मिळेल डिस्क्रिप्शनमधील लिंकमध्ये.
अशा प्रकारे आपण हे बघा बॅकग्राऊंड कसं दिसत आहे. पुढे पुढे बघा एकदम भारी दिसेल. टेक्स्ट हे सगळंच मी अगोदर टाईप करून ठेवलेलं होतं, वेळ खूप जायला त्यात म्हणून. ते आता आपण घेऊयात, थोडं व्यवस्थित अलाइनमेंट करूयात. जीव ओतून केलं ना मित्रांनो सगळं चांगलं होतं. तर हे पण तुम्हाला मिळून जाईल कॅलिग्राफी. कलर बॅलेन्स सारखं करत चला, काहीतरी वेगळं त्यातून निर्माण होतं. तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, प्रयत्न केल्यानं सगळं होतं मित्रांनो. जरा सपोर्ट करा भावांनो आपल्या चॅनलला. व्हिडिओ खूप तुम्ही व्हिडिओ पाहिला, कमेंट केली तर कुठेतरी आपल्या चॅनलला याचा फायदा होतो. कारण तुम्ही कमेंट केल्यानंतर व्हिडिओ एक्सप्लोर होण्यास मला मदत होते. तर नक्कीच कमेंट करत चला, लाईक करत चला व्हिडिओला. तर अशा प्रकारे मित्रांनो बघतच आहात, एकदम मस्त कडक डिझाईन दिसत आहे. हे आपण थोडा कलर मारून घेऊयात डार्कपणा येण्यासाठी. त्यानंतर लेअर मोड चेंज करू, सॉफ्ट लाईट नाही तर ओव्हरले इफेक्ट, त्याला लेअर मोड अप्लाय करूयात. थोडी ऑपिसिटी पण कमी जास्त करूयात त्याची. मित्रांनो केलं ना काहीही होतं, भरपूर गोष्टी शिकवण्यासारख्या आहेत. पण इथं नॉर्मली व्हिडिओला म्हणजे मोठा व्हिडिओ झाला तर व्ह्यू येत नाहीत म्हणल्यावर जास्त पण इच्छा असतानाही करू शकत नाही मी. भरपूर शिकवण्यासारखं आहे, भरपूर गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत. सपोर्टच कमी भेटत आहे, त्यामुळे त्या गोष्टी करावा का नको याचा प्रश्न पडत आहे. तुम्ही माझ्या कधी बी डिझाईन बनवताना बघितलंच असेल व्हिडिओमध्ये, मी कायम कलर बॅलेन्स कायम म्हणजे बघत असतो, कोणचा बरोबर दिसेल कोणचा नाही. ती माझी म्हणजे सवयच आहे. मी पहिल्यापासून जेव्हापासून हे काम करतो तेव्हापासून असंच करतो. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आयडिया आलीच असेल, मी एकदाच कलर बॅलेन्स करून कधीच थांबत नाही. तसंच तुम्ही पण प्रयोग करत चालाल त्याचा. आपण आता काय करू, ऑरेंज ब्रश मारून घेऊ सेंटरला, नंतर त्याचा लेअर मोड चेंज करू. तर बघा मित्रांनो कसा लुक आला आहे आता बॅनरला आपल्या. थोडं जे असं डायरेक्ट ठळक दिसते असं वाटते ते थोडं नॉर्मल इरेज करून घ्यायचं ब्रशनं, म्हणजे कसं सॉफ्ट दिसलं पाहिजे ना. त्यानंतर पुन्हा एकदा त्यावर कलर बॅलेन्स करून घेऊ, बघू काय व्यवस्थित दिसतंय ते. आणि जे काय आपल्याला म्हणजे फायनल व्यवस्थित दिसेल ते कन्फर्म करून टाकू, काय विषय नाही मित्रांनो त्याचा. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला तर वाटलं होतं का म्हणजे एवढं कसं आहे, जे नवीन करेल ते म्हणजे चांगलंच दिसतं या डिझायनिंग फील्डमध्ये. तरी सांगण्यासारखं भरपूर आहे, हळूहळू सांगतच जाऊ. जे काय थोडे पूर्ण बघतात त्यांचं नुकसान नाही करायचं आहे आपल्याला. जेवढं आवर्जून चॅनलला व्हिजिट देतात त्यांच्या फायद्यासाठी आपण टाकतच. रोजचं फक्त रविवारी कदाचित व्हिडिओ पडणार नाही, कालच्या रविवारी पडला नाही, तुम्हाला माहीतच आहे, बघितलं असाल. म्हणजे भरपूर जण येऊन बघितले असतील पण नाही व्हिडिओज पडला नाही. कसं एक दिवस ब्रेक द्यावाचं वाटतो आहे रविवारी. कसं होतं मला जरा थोडं क्लायंटचं काम करून हे करून जरा टाईम ॲडजस्टमेंट होईना गेला आहे. तरी साध्या मी पूर्ण आठवडाभर व्हिडिओ टाकलेत, फक्त काल जरा रविवारचा प्रॉब्लेम झाला, क्षमा असावी. पुढच्या वेळेस बघीन, प्रयत्न करीन. पण तसं तर माझ्या म्हणण्यानं जरा रविवारी पडायचाच नाही व्हिडिओ, जरा म्हणजे कस्टमरचं पण काम करावं लागतं मित्रांनो. तिथून पैसे, इथून पण तुम्हाला शिकवायला भेटतं, पण
ते जरा म्हणजे क्लायंटचं काम असतं, ते गरजेचं आहे मित्रांनो, ते पण करावं लागतं. तर हे बघा, तुम्ही आपलं कंटेंट बघितलंच असेल. आदर्श राज्यकर्त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला कंटेंट आहे. हे सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमधील लिंकमध्ये मिळून जाईल. जरा कलर बॅलेन्स अजून एकदा करून घेऊयात. हे म्हणजे माझी सवयच म्हणा, मला सारखं कलर बॅलेन्स करावं वाटतं आणि त्यामधून मला फायदाही होतो, काहीतरी वेगळं क्रिएट होतं त्यामुळे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपली डिझाईन झालेली आहे. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. दररोज तुम्हाला काही ना काही शिकण्यासाठी आपल्या चॅनलवर येत राहतं, त्यामुळे बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पडल्यानंतर त्याचे अपडेट मिळून जाईल. तर धन्यवाद.